असं कट करायचं, पण लक्षात ठेवा आपल्याला इकडं वरच्या साईडला तुम्हाला दिसत असेल या मधल्या साईडची गळ्याची रुंदी जर जास्त असेल वर्क केलेला, तर आपल्याला नंतर काय करायचं असतं, वर्कची रुंदी वर्क केलेल्या गळ्याची जर ब्लाऊज पीसाची रुंदी जास्त असेल तर तिथं अर्धा इंच जवळच्या साईडला घेऊन टिप मारून मग गळा सेट. नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे शीतल कंदारे. तर माझ्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत आरी वर्क फोर टक्स ब्लाऊज कटिंग व्यवस्थित. तर पूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. तर आज आपल्या गेलेल्या हप्त्यातल्या कमेंट विनर आहेत सेजल ताई. तर चला मग आपण व्हिडिओला चालू करूया. त्यांचं ब्लाऊज सुद्धा शिवलेलं तुम्हाला नक्की पाहायचं आहे. नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे शीतल खंदारे. तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत आरी वर्क ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग. म्हणजे आपण आरी वर्क ब्लाऊजचं मी अगोदर जे व्हिडिओ टाकले आहेत त्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजची कटिंग दाखवलेली नाही, फक्त स्टिचिंग दाखवलेली आहे. तर आज आपण कटिंग अँड स्टिचिंग दोन्ही पण एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हे आपला अस्तर ब्लाऊज आहे. ब्लाऊजचं फॅब्रिक म्हणजे ब्लाऊजला आरी वर्क करून घेतलेलं आहे. हे पहा. आता अशा प्रकारचे आपल्याला रेडी मॅचिंग सेंटरमध्ये रेडी सुद्धा आरी वर्कचे ब्लाऊज मिळतात खूप. तर हे रेडी आणलेलं आहे त्यांनी. 2 साड्यावर बसतं म्हणून रेडी ब्लाऊज मॅचिंगचं घेतलेलं आहे. तर आता आपण हे ब्लाऊज कसं शिवायचं ते पाहणार आहोत. ओके. तर आता तुम्ही पाहू शकता हे आपलं अस्तर आहे आणि हे ब्लाऊजचं पेपर आहे. तर आता आपण काय करू, माप बघून घेऊया. ब्लाऊजचे माप कुठलं आहे ती पाहायचं आहे. आपण ह्याचे काय करू, आता माप पाहूया. ब्लाऊज साईडला ठेवू. तुम्ही माप पहा ब्लाऊजचं. ब्लाऊजचं कटिंगचं माप आहे आपलं. पूर्ण उंची आहे 14 + 1.5 बरोबर 15.5. छातीचं माप आहे 9 + 1.5 बरोबर 10.5. शोल्डर आहे 5.5. पुढचा गळा 6.5. पाठचा गळा 10.5. कंबर 28. मुंडा 5.5. दंडघेर आहे 5.5 + 1.5 बरोबर 7 आणि बाही लांबी आहे 9.5 + 1 बरोबर 10.5 इंच. बाही लांबी म्हणजे 1 प्लस म्हणजे शिलाई मार्जिन 1 इंच बाही लांबीत ठेवलेला आहे. आता आपल्याला काय करायचं, अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे. तुम्हाला ब्लाऊजला इस्त्री अस्तरला इस्त्री करून घ्यायची आहे. पूर्ण उंची आपली जर सरळ कट केलेलं नसेल तर इथं एक सरळ लाईन टाकून घ्यायची आहे. माझा अस्तर एकदम बरोबर म्हणजे सरळच कट केलेला आहे. तर त्याच्यात मी काही एक्स्ट्राचं म्हणजे सरळ कट करून घेणार नाही, जसं आहे तसं टाकणार आहे. तुमचं त्रिकस कट केलेलं असलं तर त्याच्यात कट करून एकदम सरळ घ्यायचं आणि मग माप टाकायचं. आपली पूर्ण उंची टाकायची. पूर्ण उंची आहे 15.5 इंच. आतमध्ये एक सरळ लाईन. गळा रुंदी 2.5 इंच. शोल्डर 5.5. मुंडा आहे 5.5. आता मुंड्यावरून छातीचं माप द्यायचं. छातीचं माप आहे 9 इंच. तिथून पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता हे सरळ जॉईन करायचं, खाली घ्यायचं थोडंसं. आता आपण काय करायचं, कंबर टाकायची. कंबर किती आहे 27. 27चा 7वा चौथा भाग म्हणजे 7 चोक 28. तर 7 टाकायचं इथंच. कंबरचा चौथा भाग, त्याच्यात 1 इंच टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. हे आपल्याला आरी वर्कचं ब्लाऊज कट करायचं आहे त्याच्यामुळं. ओके. हे किती आलं आपलं 10.5 आणि हे 9.5. आपला 1 इंचाचा फिटिंगमध्ये फरक पडला असता. नंतर काय होतं, जास्त शिलाई मार्जिन एक्स्ट्रा राहतं आणि आपल्याला फिटिंगसाठी जास्त शिलाई मार्जिन राहिलं तर फिटिंग व्यवस्थित येत नाही. तर आता आपल्याला मुंड्याला 1.5 इंचावरून गोल आकार द्यायचा, असा मुंडा खोलीला. ओके.
आता इथं पहा, मुंड्याचं निम्म घ्यायचं आपल्याला, म्हणजे मुंड्याचं सेंटर घ्यायचं आणि सेंटरहून आपल्याला गोलाकार द्यायचा आहे. मुंड्याच्या सेंटरहून गोलाकार द्यायचा आणि गोलाकार दिलं तर तिथून पुढं थोडंसं आपल्याला अर्धा इंच वरच्या साईडला, म्हणजे अर्ध्याला नाही 2 लाईन फक्त आतल्या साईडने घेऊन आपल्याला शोल्डरमध्ये मिळवायचं आहे. शोल्डर आतल्या साईडला म्हणजे गळा उतरवायचा थोडासा आतल्या साईडला, डिपनेक असेल तर, जर बोटनेक असेल तर मुंडा आपल्याला खाली अर्धा इंच खाली उतरवायचा आहे. लक्षात ठेवा. आता आपलं किती मागचा गळा आहे 10.5 इंच. खालच्या साईडला गळा रुंदी आपल्या आवडीनुसार घेऊ शकता, जसे आपल्याला हवी आहे. ओके. आता इथं नॉर्मल गोल आकार द्यायचा आहे, कारण का जसं ब्लाऊज आहे आपलं आरी वर्कचं मी दाखवलं, तर आपल्याला गळा वगैरे याचा कट करून घ्यायचा नाही, कारण का आपल्याला नंतर आरी वर्कवरच गळा टाकायचा आहे. जर आपण गळा कट केला आणि आरी वर्कचा गळ्याचा आकार कसा आहे ते आपल्याला कळणार नाही. त्याच्यामुळं काय करायचा, गळा कट करायचा नाही. आता एक कट करून घेतलं. गळ्याला कट. आणि आरी वर्कला वन साइड म्हणजे 4 टक्स ब्लाऊज आलेला आहे, कारण का त्याला वन साइड गळा आलेला आहे, आरी वर्कचा गळा आलेला आहे, त्याच्यासाठी आपल्याला 4 टक्स ब्लाऊज याचा शिवायचा आहे. आता जास्त मॉडेल तर आपण शिवू शकत नाही, कारण का त्यांनी 2 पीस ब्लाऊजच अगोदर ट्राय केले होते, म्हणजे त्यांचे कंटिन्यू 2 पीस ब्लाऊज असतात. मी ज्या कस्टमरचं ब्लाऊज कटिंग करते त्यांचे 2 पीस असतात, तर मग त्यांना अचानक असं वेगळं सवेसाची वगैरे जर आपण ब्लाऊज शिवलं तर ते त्यांना आवडणार नाही. त्याच्यामुळे मी याचं 4 टक्स ब्लाऊज शिवणार आहे. ओके. आता मी हे कट करून घेते. आता कट करून घेतलं. आपल्याला खालच्या साईडला जे आपल्याला शिलाई मार्जिन अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे हे, आणि शिल्लक राहिलेला कपडा आपल्याला कट करून टाकायचा आहे. ओके. आता जो मुंडा आहे आपल्याला तो खालच्या साईडला उतरवून घ्यायचा, म्हणजे जसा आपण चौकोन काढला होता बॅक साईडला, तो चौकोन ह्याच्यावर उतरवून घ्यायचा आहे. आणि आपल्याला आतल्या साईडला अर्धा इंचावरून गोल आकार द्यायचा आहे मुंड्याच्या साईडला. मुंड्याला म्हणजे पुढच्या साईडचा आकार खोलगट असतो, म्हणून आतमध्येच अर्धा इंच आतमध्ये गोल आकार देऊन घ्यायचा आहे. तर आता आपल्याला पुढचा गळा टाकायचा आहे. जिथं आपण डॉट लावला होता तिथं आपला पुढचा गळा टाकायचा. पुढचा गळा आहे 6.5 इंच, तर 6.5 इंचच टाकायचा. वरी गळा रुंदी जी आहे तीच राहील. खाली तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन गळ्याची रुंदी वाढवू शकता. हवी असेल तर वाढवू शकता, नसेल तर ही आहे ती चालतं. याने सुद्धा खूप सुंदर ब्लाऊज बसतं. आता हे पहा, गळ्याला गोल आकार दिलेला आहे. जसं की मी सांगितलं होतं, डिपनेक असेल तर मुंड्याकडं गळ्याकडं उतरवायचं. थोडंसं पुढचं डिपनेक नाहीये तर थोडंसं मी मुंडा उतरवलेला आहे खालच्या साईडला. ओके. आता आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे. क्रॉसपट्टी आपली शिलाई मार्जिन सकट 3.5 इंच किंवा 3 इंच घेऊ शकता. तर मी कसं 3.5च्या मध्ये 3.25 इंच इकडल्या साईडला हुक पट्टीच्या साईडला घेतलेली आहे क्रॉसपट्टी, आणि 2.5 इंच आपली फिटिंगच्या साईडला मी क्रॉसपट्टी घेतलेली आहे. क्रॉसपट्टी किती घ्या आपल्या आवडीनुसार घेऊ शकता, पण आवडीनुसार क्रॉसपट्टी घेऊन क्रॉसपट्टीला क्रॉस आकार यावा, त्याच्यामुळे दोन्ही क्रॉसपट्ट्या दोन्ही साईडच्या घेताना मध्ये काय करायचं, 1 इंचाचा फरक ठेवायचा. मधल्या साईडला 1 इंचाचा फरक राहिला पाहिजे, ते कंपल्सरी आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, टक्ससाठी पाऊण इंच आपण काय केलं तर कंबर किती होती आपली, 7/4 भाग होता, 7×4 = 28, म्हणजे कंबर 28ची होती आपली. आणि त्याच्यात टक्स ऍड केलं आपण बॅक साईडला, पण ते टक्स इथे ऍड नाहीये, तर त्याच्यामुळे आपल्या ह्याच्यामध्ये टक्स बसतो. आपल्याला एक्स्ट्राची टक्स घ्यायची गरज नाही. तुम्हाला दाखवते मी. 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि 7 इंच कंबरचा चौथा भाग. तर वरच्या साईडला जर आपण 7 इंच कंबरचा भाग टाकला, 1.5 इंच शिलाई मार्जिन टाकलं, तर आपल्याला टक्सला किती पाहिजे, 2 इंच पाहिजे. हे पहा, आपल्याला फक्त ½ इंच बाहेर घ्यायची गरज आहे, कारण का 4 टक्सला टक्स नाही घेतला तर ब्लाऊज
व्यवस्थित बसत नाही किंवा ते ब्लाऊजला पप येत नाही, ब्लाऊज दाबला जातो, त्याला कटोरीचं स्टेप येत नाही. आता मला मान्य आहे हे ब्लाऊज कटोरीचं नाही, पण हे कटोरीचं ब्लाऊज जरी नसलं तरी आपल्याला हे ब्लाऊज कटोरीसारखं शिवायचं आहे. कटोरीला इथं कट येतो, मग त्यांची वन साईड पुढची डिझाईन जाईल. म्हणून आपण काय केलं, त्यांची जी ही वन साईडची डिझाईन आहे ब्लाऊजला आलेली वर्कमध्ये, हे पहा ही डिझाईन वन साईडची जाईल म्हणून आपण काय केलं, ब्लाऊज कटोरीचं 4 टक्स केलं. पण आपल्याला हे ब्लाऊज 4 टक्स शिवायचं आहे, पण त्याला कटोरीचा शेप आला पाहिजे. आता त्यांचं पहिले ब्लाऊज 2 पीस असतात, मग 2 पीसचा शेप आला पाहिजे त्या ब्लाऊजला. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, 2 इंच टक्स घ्यायचा आहे. टक्स आपल्याला 2 इंच का घ्यायचं, कारण का आपल्याला जे कटोरीचा टक्स असतो आपला 2, 2.5, 3, त्याचा अर्धा इंच काढून आपल्याला तो टक्स घ्यायचा असतो. तर मी इथं नॉर्मली 2 इंच घेते. आपल्या कटोरीच्या टक्सावरून सुद्धा टक्स निघतो. तुम्हाला जर ती पद्धत माहीत नसेल तर मला कमेंट करा, मी त्याच्यावर एक नवीन व्हिडिओ बनवून टाकते यूट्यूबला. ओके, आता आपले हे रेडी झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे टक्स आणि हे टक्स मिळवून घ्यायचं आहे. जे आपले छातीचं मार्जिन आहे ते मिळवून घ्यायचं, आणि जे आपण अर्धा इंच बॅक साईडला म्हणजे फ्रंटला पुढच्या साईडला अर्धा इंच बाहेरच्या साईडला घेतलं ते आपल्याला मुंड्यात मिळवून घ्यायचं. कारण का मुंड्याला जे आपल्या छातीचं माप आहे तेच आपल्याला छातीचं माप मुंड्याला हवं आहे, पण खालच्या साईडला आपल्याला थोडासा टक्स वाढणार आहे. म्हणून आपण काय केलं, हाफ इंच म्हणजे 2 इंच एक्स्ट्रा घेतलं. ओके, अशा पद्धतीने जर 4 टक्स ब्लाऊज कटिंग केली तर खूप व्यवस्थित ब्लाऊज बसतं. आणि त्यातमध्ये जर आरी वर्कचं ब्लाऊज असेल तर ते नंतर डबल शिवता येत नाही, त्याच्यामुळे ते ब्लाऊज परफेक्टच बसायला हवं. तर आपण काय केलं, आता कट करून घेऊया मुंडा. जे आपण आतल्या साईडला मुंडा कटिंग केला तो मुंडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि शोल्डर पण जसं आपण उतरवून घेतलं होतं तसं शोल्डर आपल्याला उतरवून घ्यायचं आहे. ओके, हां, आता काय करायचं, तुम्हाला जर खालचं टक्स माप काढता येत नसेल तर टक्स माप कसं काढायचं, जो आपण गळा कट केला तो गळा तसा आहे तसा ठेवायचा. कट करायची म्हणजे ठेवायची गरज नाही, पण मी तुम्हाला सोपी पद्धत सांगते. आता शोल्डरचं निम्मं शोल्डर पाहायचं, शोल्डर 3 इंच आहे तर शोल्डरचं निम्मं किती, 1.5 इंच येतं. 1.5 इंच इकडं धरायचं, म्हणजे 1.5 इंच एवढं. आणि आपल्याला आता काय करायचं, हे पूर्ण माप मोजायचं आहे. किती भरतं पहा, 4 इंच. तर आपल्याला खालच्या साईडला टक्स सुद्धा 4 इंचावर द्यायचं, म्हणजे आपल्याला कधीही शोल्डरचा निम्मा काढायचा असतो आणि त्याच्यातून आपल्याला शोल्डरचा निम्मा काढून खालचा टक्स टाकायचा असतो. तर आपल्याला 4 इंच आहे वरचं, म्हणजे आपलं शोल्डरचं सेंटर 4 इंच आलेलं आहे. तिथून वरी आपल्याला काय करायचंय, 2.25 इंचावर एक खूण करायची. 2.25 इंचावरून वर त्याच्या वरच्या साईडला 1 इंच खूण करायची. तिथून 1.5 इंच मुंडाच्या साईडला करायची. व्यवस्थित पहा, 1.5 इंच मुंड्याच्या साईडला करायची आहे. आणि जे आपण 1 इंच वरती दिली तिथून फिटिंगच्या साईडला 1 इंचावर करायची, आणि तिथून हुकलूकच्या साईडला 1 इंचावर खूण करायची. आणि आता काय करायचं, हे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. जॉईन करून घ्यायचं आहे. तर आपली 4 टक्सची एकदम व्यवस्थित कटिंग झालेली आहे. ओके, आता आपल्याला क्रॉसपट्टी काढून घ्यायची आणि क्रॉसपट्टी अशी ठेवून घ्यायची. आपला एक टक्साचा अर्धा इंच आहे. आपल्याला एवढी क्रॉसपट्टी लागत नाहीये, पण मी थोडीशी एक्स्ट्रा कटिंग केलेली आहे क्रॉसपट्टी. आपली क्रॉसपट्टी कंबरच्या मापाने 7 चौक 28च्या मापाने एवढीच क्रॉसपट्टी येते आपली. आणि तिथून पुढे आपल्याला काय केलं, आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवलं. 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवून आपल्यालाही 1 इंच एक्स्ट्राचे आहे. आपल्याला जर ब्लाऊज शिवता वेळेस कमी पडलं तर आपण त्याच्यावर फिटिंग करू शकतो, जर कमी पडलं तर. नाहीतर मग हे कट करून टाकू शकतो. ब्लाऊज फिटिंग करण्याच्या वेळेस जे एक्स्ट्रा क्रॉसपट्टी आहे ती आपण कट करू शकतो. तर आता आपल्याला स्लीव्ज कटिंग करायची आहे. आपल्याला काय करायचं, स्लीव्ज कटिंग करण्यासाठी मुंडा खोली मोजायची आहे. मुंडा खोली आहे 7.5, म्हणजे 7.5 वर एक लाईन आहे तर आपल्याला 7 आहे. 7 वर एक लाईन एक्स्ट्राची आहे तर 7.5 वर एक लाईन एक्स्ट्राची आहे तर आपल्याला 7.25 घ्याय, म्हणजे 7.25 आपल्याला मुंडा खोली घ्यायची आहे.
1.5 मुंडा खोली घेतल्यानंतर त्याच्यात प्लस पाऊण करायचं आहे. लक्षात ठेवा, जी आपली मुंडा खोली येते ती मुंडा खोली घेऊन त्याच्यामध्ये प्लस पाऊण करायचं आहे स्लीव्हची आपल्याला स्लीव्हची रुंदी टाकण्यासाठी. स्लीव्हची लांबी तर आपण आपल्या मनावर घेऊ शकतो, पण रुंदी आपण तशी टाकायची आहे मुंड्यातून. आता काय केलं मी, हे पहा, 1 2 3 4 म्हणजे 4 वेळेस फोल्ड केलेला कपडा घेतला. म्हणजे जे आपलं अस्तर आहे ते फक्त डबल फोल्ड करायचं. त्याने काय, फक्त हे जे भाग आहेत आपले ते 4 पदरी आले पाहिजेत, तशा प्रकारे फोल्ड करायचं. सिंगल नाही, जसं आपल्या अस्तरची घडी मार्केटमध्ये येते तशीच कट करायची. आता आपण जे घेतलं होतं 1.5 इंच ते इथं टाकायचं आहे. आणि त्याच्यात पुढं आपल्याला 1.5 इंच घेतलं तर त्याच्यात पुढं शिलाई म्हणजे लुझिंग जे आपलं 1.5 इंच आहे ते पुढं 1.5 इंच टाकायचं आहे. पण आपल्याला 1.5 इंचाला थोडंसं तर कमी पडतं, तर आपण ह्याच्यात नाही, ब्लाऊज पिसावर जरी एक साईडचा अर्धा इंच वाढवून घेतला तरी चालतो. म्हणजे जॉईंट वगैरे ब्लाऊज ह्याला अस्तरला द्यायची गरज नाही. जर 1.5 इंचापेक्षा कमी अस्तर पडला आपल्याला बाहेरून दिला तर आपण अस्तरला जॉईंट देऊ शकतो, आता द्यायची गरज नाही. ओके, आता तिथून काय करायचं, कॅप हाईट आपल्याला जर फुल स्लीव्ज असेल तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, फुल स्लीव्ज असेल तर कॅप हाईट आपल्याला 3.5 इंच घ्यायची. आपण इथून काय करू, 3.5 इंचावर खून करू. पण आपण 3.5 इंचावर जर कॅप हाईट घेतली तर तिथून आपल्याला आतल्या साईडला 1.5 इंच घ्यायचं असतं. पण आपल्याला अस्तर अर्धा इंच कमी पडलं होतं. आपल्याला अस्तर अर्धा इंच कमी पडलं होतं, तर त्याचं काय करायचं, आपण अर्धा इंच टेप बाहेरच्या साईडला ठेवायचा. जिथून आपण कॅप साईड खालच्या साईडला घेतली कॅप हाईट, तिथून बाहेरच्या साईडला आपल्याला जेवढं अस्तर कमी पडलं होतं बाहेरून बाहीच्या घडीसाठी तेवढं बाहेरच्या साईडला टेप ठेवून 1.5 इंचावर एक खून करायची. म्हणजे हे आपलं सिलाई मार्जिन असेल. जे एक्स्ट्रा कमी पडलं होतं आपण ते ब्लाऊज पिसात घेतलं तरी चालतं. तर आपण काय करायचं, इकडून 2 इंचावर एक खून करायची आणि अर्ध्या इंचावर आणखीन एक. आता आपण काय करायचं, बाहीची लांबी टाकायची. बाहीची लांबी आहे 9.5 इंच. 9.5 इंचमध्ये 1 इंच लुजिंग ॲड केलं. बाहीला 1 इंचच लुजिंग ॲड करायचं असतं आपल्याला, तर 1 इंच लुजिंग ॲड केलं, जॉईन करून घेतलं. तर आता आपण काय करायचं, आपल्याला इथं दंडघेर टाकायचा आहे. दंडघेर आहे 5.5 इंच आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच ॲड करायचं. आता दंडघेर जे आपण 5.5 इंच टाकलेलं आहे ते आपल्याला जे 1.5 इंच आतल्या साईडला घेतलं होतं तिथं आपल्याला हे दंडघेर मिळवायचं आहे. आणि जे बाहेरचं 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं आपल्याला, ते जे पुढं जे आपल्याला अर्धा इंच अस्तर कमी होतं त्या अर्धा इंच पुढच्या साईडला ठेवून असा तिरका टेप ठेवून काय करायचं, आपल्याला ही बाहेरची लाईनची लुझिंग म्हणजे शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेतलं ते बाहेरच्या साईडला काढायचं, इथं मिळवायचं नाही. आणि इथं सरळ कट करायचं नाही, तिरकं कट करायचं. आता कट करते मी. ओके, आता आपल्याला काय करायचं, गोल आकार देऊन घ्यायचं. म्हणजे बाहीचा आकार द्यायचा आहे. 2 वरून 1 आणि 2.5 वरून 1 अशा 2 प्रकारचे आपल्याला बाहीला आकार म्हणजे द्यायचे आहेत. फिश कट म्हणतो, फिश आकार सुद्धा म्हणतो याला, कारण का हा आकार माशासारखा दिसतो म्हणून ह्याला फिश आकार सुद्धा म्हणतात. आपल्याला 2, लक्षात ठेवा, नवीन नवीन काही आकार आपल्याला जमत नाही. आकार नाही जमला तरी काही घाबरायचं नाही, काही टेन्शन घ्यायचं नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस आपण हा आकार देतो त्यावेळेस ह्या दोन्हीमध्ये अर्धा इंच गॅप राहायला हवा. म्हणजे जे दोन्ही आकार आहेत आपले त्याच्यामध्ये अर्धा इंच गॅप राहायला हवा, कारण का आपण मागच्या आणि पुढच्या मुंड्यामध्ये अर्धा इंचचा गॅप ठेवलेला असतो, त्याच्यामुळे अर्धा इंच गॅप ठेवायचा. आता काय करायचं, जे बॅक साईडचं म्हणजे आपण उत्तर भागाचा गोल आकार दिला होता 2 इंचावरून ते कट करून घ्यायचा. हे जॉईंट आहे ते वेगळं करून घ्यायचं, म्हणजे 2 स्लीव्ज आपल्या वेगळ्या होतील. आता हे 2 भाग वरच्या हातात धरून आपल्याला एकदम सरळ म्हणजे स्लीव्ज आहे तशी टाकून घ्यायची आहे. आणि जे आपण पुढच्या भागाचा गोल आकार दिला होता स्लीव्जला तो आपल्याला गोल आकार कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आता स्लीव्ज आपली कटिंग झाली आहे, म्हणजे पूर्ण ब्लाऊजच कट करून झालेला आहे. तर आता काय करायचं आहे, आपल्याला ब्लाऊज पीस कट करायचा आहे. आपल्याला आता पीस कट करायचा आहे. आता आपण ऑलरेडी कटिंग करून अस्तरची घेतलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला पीस कट करायला काही जड जाणार नाही.
आता आपण काय केलं, 30 आहे तसा खालच्या साईडला ठेवलेला आहे, पण जसं आपण नॉर्मली रोजचा डेली यूजचा पीस कट करतो तसा आपल्याला पीस ठेवायचं नाही, म्हणजे डबल फोल्ड ठेवायचा नाही. अशा प्रकारे शिंगल ठेवायचा आहे. गळा जसा आहे तसा खालच्या साईडला ठेवायचा. आणि आपल्याला काय करायचं आहे, जे आपलं अस्तर आहे ते याच्यावर ठेवून जसं तसं कट करायचं. पण लक्षात ठेवा, आपल्याला इकडं वरच्या साईडला तुम्हाला दिसत असेल, या मधल्या साईडची गळ्याची रुंदी जर जास्त असेल वर्क केलेला, तर आपल्याला नंतर काय करायचं असतं, वर्कची रुंदी वर्क केलेल्या गळ्याची जर ब्लाऊज पीसाची रुंदी जास्त असेल तर तिथं अर्धा इंच जवळच्या साईडला घेऊन टिप मारून मग गळा सेट करायचा असतो. तर त्याला लक्षात ठेवता काय करायचं, त्याच्यावर आहे तसं फॅब्रिक ठेवायचं. खालच्या साईडला थोडंसं एक्स्ट्रा राहिलं तरी चालेल, कारण का आपला गळा जो आहे त्या गळ्यात ही आपली वर्क आहे ती गळ्यात वर्क बसली पाहिजे, म्हणून आपल्याला त्याला लक्षात ठेवता कटिंग करायचं आहे. तर गळा आपण याच्यावर असं प्रकारे ठेवून अर्धा साईडला म्हणजे अर्धा इंच लुजिंग घेतलं होतं आपण याच्यात, तर लुजिंग ठेवायचं नाही. जे आपला गळा आहे त्याच्यावर ठेवून व्यवस्थित सिंगल करायचं. त्याच्यावर आपण हवं तर चॉकने मार्क करून घेऊ शकता. ते कसं करायचं मार्क ते पण लक्षात ठेवा. आता मी खालच्या साईडला मार्किंग करून घेतलेलं आहे, पण तुम्ही जर मुंड्याच्या साईडला मुंड्यापाशी कसं मार्किंग करता ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण का आपण काय करणार, जेव्हा हे गोळा करून आपण एक शिलाई मारतो त्यावेळेस काय होतं, साईडला आपल्याला फॅब्रिक कमी पडतं. त्याच्यामुळे आपल्याला इकडल्या साईडला अगोदरच 2-2 इंच फॅब्रिक सोडून मगच आपल्याला हे कट करायचं आहे. लक्षात ठेवा, ज्यावेळेस गळा रुंद असेल, वर्क केलेला गळा रुंद असेल, त्यावेळेस गळ्याला म्हणजे 2 इंच इकडल्या साईडला 2, इकडल्या साईडला 2 इंच एक्स्ट्रा ठेवून आपल्याला आरी वर्कचं ब्लाऊज कट करायचं आहे. आणि एक कंपल्सरी आहे, बोटनेक असेल तर ठीक आहे, पण जर सिंपल ब्लाऊज असेल वर्कचं तर अशा प्रकारे कट करायचं आहे. आता स्लीव्ज, त्यांनी स्लीवच्या साईडला खालच्या स्लीव्जला म्हणजे स्लीवच्या खालच्या साईडला एक्स्ट्राचा कपडा दिलेला आहे. जर कोणाला याच्यावर लेस वगैरे नंतर काही ऍड करायचं असलं, वर्क करायचं असलं तर ते एक्स्ट्रा दिलेलं असतं. तर आपल्याला काही वर्क वगैरे करायचं नाही, तर आपण काय करणार, खालच्या साईडला हा कपडा एक्स्ट्राचा आहे कट करणार आहोत. पण कधी नंतर ज्यावेळेस आपण याला स्लीव्जला अस्तर जॉईन करून घेतो त्यावेळेस आपल्याला शिल्लक फॅब्रिक कट करायचं असतं, लगेच कट करायचं नाही. आता याच्यावर अस्तरचं जसं फॅब्रिक आहे, अस्तरचं आपण अस्तरची स्लीव जी कट करून घेतलेली आहे ती स्लीव्ज आपल्याला जशी आहे तशी याच्यावर ठेवून घ्यायची ब्लाऊज पिसावर अशा प्रकारे. पण लक्षात ठेवा, खालच्या साईडला लई घ्यायची नाही, कारण का जर आपण खालच्या साईडला घेतली, एकदम एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे, जर तिथं घेतली तर नंतर काय होईल, इकडे घेतली तर आपण वरच्या साईडला अस्तर ठेवणार नाही कटिंग करायला, म्हणजे ब्लाऊज पीस असं चिटकून कट करू. मग त्यावेळेस काय होईल, आपल्याला एक खालूनच घ्यावा लागेल इकडल्या साईडनी, मग ही डिझाईन मध्येच जाईन, छान नाही वाटणार. तर आपल्याला जे एक्स्ट्राचं कट करायचं ते खालच्या साईडला ठेवायचं, आपण फक्त कट नाही करायचं. आणि आपल्याला मग अस्तर कटिंग करता वेळेस जे आपल्याला उलसा थोडंसं म्हणजे अर्धा इंच अस्तर कमी पडलं होतं ते इथं ब्लाऊज कट करायचं नाही. आणि वरच्या साईडने सुद्धा स्लीव्जला चिटकून कटिंग करायचं नाही. हे पहा, ही डिझाईन दोन्ही जी आपण कट केली ती डिझाईन खालची वरची अशा प्रकारचे म्हणजे एकावर एक आलेली पाहिजे. लक्षात ठेवा. ही पहा, इकडे कमी जास्त व्हायला नको, नंतर फिटिंगला प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्हाला, म्हणून ही व्यवस्थित एकावर एक ठेवूनच कट करायची आहे. ऑब्व्हियसली हे सगळ्यालाच कळतं, पण तरी सुद्धा मी सांगायचं म्हणून सांगितलं आहे.